हे जर असं चालू राहिलं ना तर तुमचं B12 कधीच वाढणार नाही. आज जवळपास 42% लोकांमध्ये B12 ची कमतरता आहे आणि हे आकडा वाढतच राहणार आहे. प्रॉब्लेम काय होतोय, तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम कुठेतरी काहीतरी B12च्या टिप्स पाहता, मग ते उपाय सुरू करता. कोणी म्हणते दूध घ्या, कोणी म्हणते काही सप्लिमेंट घ्या, कोणी म्हणते इंजेक्शन घ्या. ठीक आहे, उपाय बरोबर आहे असतील, पण ते तुम्हाला लागू होतील का हे समजून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. एक प्रश्न साधा स्वतःला विचारायचा आहे की माझं B12 कमी का झालं, का माझं वारंवार B12 कमी होते. तुमच्या डॉक्टरांना विचारा, कारण डॉक्टर लोक B12 डेफिशियन्सीला फक्त विटॅमिन डेफिशियन्सी म्हणून बघत नाही. कारण अनेक पेशंटमध्ये दिसून आले की B12 डेफिशियन्सीच्या मागे बहुतेक वेळा ऍब्झॉर्प्शनचा प्रॉब्लेम किंवा एखादा व्याधी देखील असू शकतो. हे समजून घ्या तुम्ही या गोष्टी. ठीक आहे, म्हणून प्रत्येक विटॅमिन B12 ची डेफिशियन्सीच्या मागे कारण शोधणं तेवढंच महत्वाचं आहे. काय कारण आहेत मी तुम्हाला थोडेसे समजून सांगतो. पहिलं म्हणजे रक्ताच्या कमतरतेचे बरेच आजार असतात. पर्निशियस एनिमिया त्यामधला एक. लॉंग टर्म ऍसिडिटीच्या मेडिसिन वापरणार, तुम्हाला पित्ताची गोळी खायची सवय असेल तर त्याने देखील असं होऊ शकते. ठीक आहे. तिसरं म्हणजे मेटफॉर्मिन, जे डायबिटीसच्या पेशंटला सुरू असतं, त्यामध्ये देखील असा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. आणि चौथं म्हणजे कोलांचे आजार, पोटाचे काय आजार, गॅस्ट्रायटिस, इंटेस्टाईनचे मोठे आतडे, छोटे आतडे, यामधले काय आजार. बरेचसे लोक दारू पितात, त्या लोकांमध्ये देखील हा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. आणि काही लोक व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम फिक्स होईल. एक समजून घ्या. ठीक आहे. आता लोक काय करतात माहिती का, रिपोर्टमध्ये B12 कमी दिसलं आणि दुसऱ्या दिवशी इंजेक्शन सुरू. डायग्नोसिस नाही, एखादी इन्व्हेस्टिगेशन नाही आणि कॉस्ट तर बिलकुल शोधतच नाही. ठीक आहे. फक्त रील बघून ट्रीटमेंट करणं चुकीचं आहे. समजून या गोष्टी. खूप साध्या साध्या गोष्टी असतात. तुम्ही ऑनलाईनच्या भरोशावर राहू नका. B12 डेफिशियन्सीचे सिमटम्स पण कधी कधी फसवू शकतात तुम्हाला. आता तुम्ही टिप्समध्ये तुम्हाला तर माहितच असेल, तुम्ही ऐकलंच असेल, हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे, थकवा येणे, विसर पडणे, ठीक आहे, मूड चेंजेस होणे, हे सगळं तुम्हाला विटॅमिन B12 च्या डेफिशियन्सी सांगितले असेल. पण हे सिमटम्स फक्त B12 मुळेच येत नाही असं नाही. आयर्न डेफिशियन्सी, फॉलेट डेफिशियन्सी, हायपोथायरॉइडिझम आणि डायबिटिक न्यूरोपॅथी, काही ऑटोइम्युन कारण, हे बरेच कारण एकमेकांशी निगडीत असतात, संबंधित असतात. हे त्यामुळे एकाच गोष्टीवर निर्धारित राहू नका. हे सगळे तसेच पिक्चर देऊ शकतात पण कारण वेगळे असू शकतात. मेडिसिन म्हणजे रील वरचे टिप्स नाही. B12 कमी असणे फायनल डायग्नोसिस नसतं. ती शरीरानं दिलेली वॉर्निंग असते. लक्षणं बंद करू नका. लक्षणे आली तर त्याच्या मागचे कारण शोधा. ठीक आहे. काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.